राहुल गांधींकडे ब्रिटनचं नागरिकत्व असल्याचा दावा अलाहाबाद हायकोर्टच्या लखनौ खंडपीठानं गृह मंत्रालयाकडे मागितलं स्पष्टीकरण। दिल्ली हायकोर्टातही सुनावणी। 5 ऑक्टोबरला विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापूरच्या दौऱ्यावर। राज्यातील सामाजिक संघटनांच्या घेणार बैठका। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकांना महत्त्व। उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावती दौऱ्यावर। जलशुद्धीकरण केंद्र तपोवनमधील वाढीव पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन। शहरामधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार। जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यात। अकोलेमधून यात्रेला प्रारंभ। पिचड यांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा। काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी घेतली शरद पवार यांची भेट। 4 ऑक्टोबरला सांगलीमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन। निमंत्रण देण्यासाठी पवारांची भेट। काँग्रेस आणि ठाकरे गटातील मतभेदामुळे अडकलं मवियाचं जागा वाटप। मुंबईमधील 14 जागांवरून उद्भवला पेच। सूत्रांची माहिती। नवाब मलिक बदलणार मतदारसंघ। मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून अबू आझमीन विरोधात लढवणार निवडणूक। साम टीव्हीला सूत्रांची माहिती। खडसेंचं राजकारण स्वार्थासाठी। माजी मंत्री सतीश पाटलांचा आरोप। लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार खडसेंनी पाडल्याचा दावा। मित्रपक्षांना पाडल्यास हातातून सत्ता जाईल। शहांकडून भाजप कार्यकर्त्यांना कानपिचक्या। 8 दिवसात पक्षातील लहान मोठी भांडणं मिटवा। शहांची तंबी। सोयाबीन उत्पादकांना 8,000वर भाव। सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आणि सर्वपक्षीय नेते आक्रमक। औसा इथे चक्काजाम आंदोलन। लातूर सोलापूर महामार्गावर तासभर वाहतूक ठप्प। 2000 साली सोडणार होतो राजकारण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट। मात्र साजिद नाडियादवाल यांच्यामुळे आपण पुन्हा राजकारणात आलो। ठाकरेंची कबुली।